कलाकार यायचे, कलेला समजणारे यायचे, जे जाणकार होते. पण आता हे बघा, तुम्ही गर्दीच बघा कशी आहे. कलाप्रेमी अजिबात वाढलेले नाही आहेत. हे नको ती लोकं वाढलेली आहेत, ज्यांना कलेचं काहीच ज्ञान नाही आहे, रुची नाही आहे. मला खरंच खूप अपेक्षेने मी इथे आले होते काळा घोड्याला, पण एकही कलाकृती मला नीट बघता आली नाही आहे यावर्षी. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत जेव्हा मी आलो होते तेव्हा थोडं तरी काहीतरी बघता आलं होतं, पण यावर्षी चालायलाही जागा नाही आहे. बरं, लोकांना बघायचं असतं, पण लोकं बघायला येतात की स्वतःचा सेल्फी काढायला, हेच मला कळत नाही. म्हणजे ती कलाकृती बघण्यात त्यांना रुची आहे की स्वतःला प्रोजेक्ट करण्यात रुची आहे, मला कळत नाही. त्याच्यामुळे खूप मूड गेला आहे माझा आणि मला एकही कलाकृती, एखादी वस्तू काहीच नीट बघता आली नाही. त्यामुळे माझा पूर्ण अपेक्षाभंग झाला. एक आवडलं मला, जे यावर्षीची जी थीम आहे, कल आज और कल, म्हणजे टाईम दाखवला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग हे सगळं दाखवलं आहे आणि ते परत चक्र ते चालू राहणार आहे. त्या संदर्भात त्यांनी जी कलाकृती केली ती आवडली. एवढेही लोक कष्ट घेतात, पण त्या कष्टाचं चीज खऱ्या अर्थानं होतं आहे का हे मला वाटत नाही. बिकॉज सगळी माणसं फक्त ती कलाकृती बघण्यापेक्षा त्याचे फोटो घेणं, बरं फोटो घ्या त्याचे, पण स्वतःचे पण फोटो घेतात की हो बाबा म्हणजे मोठा पराक्रम गाजवला आणि आम्ही इथे आलो आहे, मग आमचे फोटो त्याच्यासोबत आहेत. हे खरंच चुकीचं असं वाटतं मला. खरंच त्या कलाकृतीची जेव्हा फोटो घ्यायची होती, जे फोटो काढायचे होते, त्या फोटोमध्ये कलाकृतीपेक्षा जाती इतर सेल्फी काढणाऱ्यांच्याच लोकांचे फोटो येत होते. त्यामुळे मेन मजाच जात होती बघण्याची. मगाशी एक व्यक्ती मला अशी दिसली, बाजूला 2 घोडे आहेत आणि मध्ये काहीतरी म्हैस आहे की बैल काहीतरी होते. ते बघा मध्ये अशी गाईची की बैलाची कलाकृती येते, ते मला नीट बघता नाही आली. तिने तसंच तोंड केलं होतं बैलासारखं. गमती जमती घडतच असतात ना, कारण प्रत्येकाला त्याचा मतितार्थ माहिती नसतो त्या गोष्टीचा, आणि नको ते गमती जमती घडतात, मग विनोद निर्माण होतात. म्हणून मला ते मजा पण वाटते. अशी लोकं खूप आहेत की आता आपल्याला शनिवार रविवार मिळाला आहे, तर चला बाहेर पडूया, मग बाहेर पडायचं तर काळा घोड्याला जाऊया. मला वाटतं की थोडे जाणकार लोकांनी जास्त यावं इथं. मग काय होतं माहिती याच्यामुळे, जे खरे जाणकार असतात ना ते कमी व्हायला लागले. म्हणजे काय ते काय विचार करतात, कशाला काळा घोड्याला जायचं आहे, तिथे एवढी गर्दी असते, मग ते नीट बघता येत नाही ती कलाकृती, मग ते यायचं टाळतात. मग नको ती माणसं तिकडे येतात. पण ज्यांनी जी कलाकृती घडवली आहे एवढ्या मेहनतीने, मगाशीच ते जे मी म्हणाली तुम्हाला कल आज और कलचं केलं, ती फार अशी तळमळीने सांगत होती की आम्ही खूप मेहनतीने हे केलं आहे, प्लीज आमचा रिस्पेक्ट करा. पण त्या कलाकृतीचं जर रिस्पेक्ट होत नसेल, फक्त सेल्फीच काढणं होत असेल, तर खरंच मला सांगा की त्या कलाकारांना हे आवडत असेल काही गरज? नक्कीच नाही. म्हणजे जाणकार लोक कमी आले तरी चालतील, पण त्याची स्तुती व्हायला पाहिजे, त्यांची खरी पोचपावती त्यांना मिळाली पाहिजे. काळा घोडा बिचारा तो थांबलाच आहे, तो धावतच नाही आहे, तो तिथेच स्थिर उभा आहे अजून. रडत असेल आणि म्हणत असेल कुठे आलो मी या सगळ्या गाढवांमध्ये, घोडा उभा आहे तिथेच. जे चालवतात ना हे, त्यांनी असा निर्णय घ्यावा की जाणकार जे कलाकार त्यांनाच एंट्री द्यावी आणि सेल्फी काढणं बंद करावं. सेल्फी काढणं बंद केलं की आपोआपच सगळेजण ती कलाकृती बघतील ना. असं गर्दीच्या आटोक्यात आणण्यासाठी टाईम ठरवावा. एक तिकीट लावलं तरी चालेल, थोडीफार पैसे घेतले तरी चालते, तर त्यांनी या गोष्टींना आळा बसेल असं वाटतं. गोरगरिबांसाठी कमी लावावेत किंवा फुकट द्यावं त्यांना, आणि जे देऊ शकतायत त्यांच्यासाठी तिकीटं ठेवावी. खरं तर स्टॉल्स हे दरवर्षी असतात, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, सगळ्याच राज्यातून येतात, जयपूर वगैरे. पण त्यांच्या ज्या वस्तू असतात, त्यांच्या ज्या कलाकृती खरंच त्या हँडमेड असतात, पण त्याच्या अवाच्या सवा. म्हणजे फक्त मी एक टॉप बघितला जो घ्यायचा होता मला, वर्क केलेला, तो 22,000 30,000. एवढं कोण घेणार आहे, एवढं महाग? मला वाटतं माणसांना परवडेल अशी त्या वस्तूंची किंमत लावावी, जेणेकरून आम्ही घेऊ, त्याचा आस्वाद पण घेता येईल आणि चिरकाळ आमच्याकडे ते टिकून राहील त्यांची एक आठवण म्हणून की आम्ही या फेस्टिवलमधून घेतलो. जेव्हा तिकीट आपण काढतो त्याच्यावर काहीतरी सवलत द्यावी, त्या कलाकृतीमध्ये स्वतःची सेल्फी बघेल असा व्यक्ती असावा. मला वाटलं 25वं वर्ष आहे, चांगलं रोपे महोत्सवी वर्ष, तर चांगलं असेल काहीतरी वेगळी थीम असेल 25 वर्ष पूर्ण केलेल्याची. माझ्या मनात असं होतं की 25 वर्षात जी महत्त्वाची कलाकृती होती ना, ज्याचा नंबर 1 आलेला आहे, जी एकदम आउटस्टँडिंग असेल, ती कलाकृती मी परत ठेवायला हवी होती. म्हणजे निदान 25 सेट तरी तयार झाले असते आणि ते बघण्यात आम्हाला जास्त रस वाटला असता. मी आयोजकांपर्यंत पोहोचवेल आणि मी त्यांना नम्र विनंती करते की काळा घोडा फेस्टिवल हा कलेचा आहे, ना की सेल्फीचा किंवा फक्त गर्दीचा नाही आहे, तर तो दर्दींचा आहे. हे लक्षात ठेवून कृपया या गोष्टीची माझ्या विनंतीची दखल घ्या आणि पुढच्या वर्षीपासून काळा घोडाला फक्त कलाकार लोक यावेत आणि ज्यांना फार आनंद घेता येईल मनापासून, अशा लोकांचं तुम्ही स्वागत करा. खूप धन्यवाद. थँक्यू.